म्हणून असं अभिजात जागतिक पातळीवरचं महाकाव्य निर्माणच झालेलं नाही. अंदमानातल्या माझ्या 50 वर्षांमध्ये रोज काथ्या कुटताना, रोज कुलू पिसताना, संध्याकाळी जेव्हा मला थोडासा वेळ मिळेल तेव्हा मी माझ्या भाषेसाठी महाकाव्य निर्मितीचा प्रयत्न करतो. असा संकल्प हा माणूस इथे येताना सोडतो. आणि ॲज अ एक मराठी प्रकाशक म्हणून मग आम्हाला असं वाटलं की ही प्रकाशन संस्था असं का करू नये, म्हणून आम्ही 2-3 वर्षांपूर्वी ठरवलं. आणि आता मंडळी कोरोना नंतर पुन्हा नव्या उमेदीने आपण सुरू करूया. त्याचं कारण आता इथे खऱ्या अर्थाने 100 वर्ष त्याच्या 100 वर्ष सावरकरांना या मुक्ततेची अंदमानात त्यांना रत्नागिरीला नेताना झाली. रत्नागिरीला नेताना नेऊन ठेवलं आणि मग नंतर 17 वर्ष पुढे स्थानपद्धतीचा त्यांचा काळ. त्या निमित्ताने का होईना महाराष्ट्रात आपण महाराष्ट्रात सावरकरांचा जन्म सुरुवात त्यांची सगळी महाराष्ट्रात, त्या महाराष्ट्राच्या भूमीतनं काही माणसं इथे आणू शकतो. म्हणून मग आता पुन्हा नव्याने सुरुवात या सगळ्या उपक्रमांची आणि केली आणि खूप उत्तम प्रतिसाद तुम्हा सगळ्यांनी दिला. गंमत काय होते, 7 दिवस आता 3-3 व्याख्यानांचे आम्ही विचार करायला सुरुवात केली. आता हे इथे लोक आणलीत म्हणजे नुसतं A to Z सावरकरांचं चरित्र सांगायचं काय यांना, ते लोक पुस्तकात सुद्धा वाचतील. सोपी चरित्र आहेत आपल्याला. मग याची रचना आता आपण अशी केलेली आहे की साधारणतः सावरकरांचं आयुष्य बघितलं आपण तर हा माणूस आयुष्यातला बराच काळ एकटा राहिला. तुम्ही बघा, आई लहानपणी गेली, त्याच्यानंतर वडिलांचं निधन झालं, भाऊ होते पण हा माणूस सतत शिकायला परगावी म्हणजे पुण्याला, जन्मभूमीचा जरी असला तरी हा माणूस पुण्याला शिकत होता. तिथे ते मित्र मेळा वगैरे सगळ्या संघटनात तो भाग वेगळा. पण आईवडिलांचं लहानपणी सुख हिरावलेलं, आईवडिलांचं प्रेम मिळालेलं नाही. नंतर पुढच्या काळामध्ये लंडनला गेली शिकायसाठी, तेव्हा तर भाऊ नाही, वहिनी नाही, बायको नाही, मुलगा नाही, पुन्हा तिथे एकटे. अंदमानात पुन्हा एकदा आले 11 वर्षांसाठी, तिथे पुन्हा 11 वर्षांचं एकटे. त्याच्यानंतर रत्नागिरीला स्थानबद्ध झाले पण तिथे पत्नीसोबत राहत आलं पण भावंडांचं सुख नाही. हा माणूस आयुष्यात बराच काळ एकटा राहिला. आणि मग एकटेपणामध्ये सावरकरांना जी काव्य स्फुरली, जी काव्य त्यांनी लिहिलेली आहेत, ती सगळी काव्य आपण जर बारीक अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं ती काव्य कुठेतरी सावरकरांची जीवनकथा सांगतात. आता मी त्यामध्ये म्हणजे नेहरूंना देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेच त्या माणसाने असं सांगितलेलं होतं की तुम्ही देशाच्या ज्या सीमा असतात त्या चरख्याच्या सुतानी आखायच्या नसतात, त्या तलवारीच्या टोकानी आखायच्या असतात, तर हा भारत राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर उभा आहे. असं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे प्रजासत्ताक वगैरे संविधान सुद्धा आलेलं नव्हतं, त्याच्या आधी सावरकर सांगतात की हे करा नाही. हे सावरकरांचे पॉलिटिकल थॉट्स काय होते हे तुम्हाला शरदजी सांगतील. आणि अशा दोन्हीचा संगम 3-3 दिवसांच्या व्याख्यानातून ऐकायला मिळेल. म्हणून अशा पद्धतीचं हे आहे. मला सांगा, शिवाजी महाराजांनी दिलेर खान, जयसिंग खान याच्याबरोबर किल्ले सोडले, त्यांना गणित गाव म्हणतात. 2 पावलं मागे आक्रमण करणार नाही. 10 वर्ष तो पॉलिटिकल भाग नाही. आपण या सगळ्यावरती बोलूया. गैरसमज लोकांमध्ये काय होऊन गेला होतं की त्यांना इंग्रजांनी गावात माफी पत्र दिलं, त्यांनी त्याचा उद्देश दिला की मला तुरुंगातून बाहेर जाऊन मला लोकांना त्यांच्याकडेच करणं आवश्यक आहे, मी जर तुरुंगात राहून मी काही करू शकणार नाही. त्यासाठी 2 पावलं मागे घेतलेले. काय गंमत असते माहितीये का, आपल्यापैकी प्रत्येकाला एक नॅरेटिव्ह सेट केला जातो. आजकाल पॉलिटिकल टर्म आहे, नॅरेटिव्ह सेट केलं जातं आपल्यासमोर. आता कोविड रुग्णसंख्या वाढते एक दिवस 3,000, 6,000, 12,000, 18,000, 20,000 लॉकडाऊन, असे काही नॅरेटिव्ह आपल्यापुढे सेट केले जातात. त्यात किती तथ्य असतं किती नाही माहिती नाही. पण आपल्याकडे महाराष्ट्रात तरी या सगळ्याच्या मुळाशी एक जातीयवाद आहे. आणि तो जातीयवाद महापुरुषांना चुकलेला नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. सावरकरांना माफीवीर का म्हणतात या मागच्या सगळ्या पार्श्वभूमी पुढे आपण जे काय बोलणार 2-3 दिवस त्यातनं आम्ही सांगणारच आहोत. पण त्यातलं एक साधा मुद्दा हा आहे की आज शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तो ड्रग्ज घेतल्या प्रकरणी अटक होतो आणि ड्रग्ज घेतलेल्या आर्यन खानला जामीन कधी मिळतो याच्यासाठी आमचे चॅनलवाले महिना आणि महिना बातम्या चालवतात. ओके, ही आपली करंट वर्तमान स्थिती आहे आपल्या देशाची. त्या का तर आर्यन खानला जामीन मिळावा हा त्याचा कायदेशीर हक्क आहे, हा त्याचा कायदेशीर अधिकार आहे. स्वतंत्र भारताच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात तयार झालेल्या संविधानाने त्यांना दिलेला तो हक्क आहे. तसा आज हे स्वतंत्र भारताचं सरकार आहे, भारतीय संविधान इथे चालतं. तसं 100 वर्षांपूर्वी इथे ब्रिटिशांचं राज्य होतं, इथे ब्रिटिशांचं संविधान चालणार, ब्रिटिशांचे कायदे कानून चालणार. आणि मग हे जे सगळे बंदिवान होते
जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतायत किंवा काय व्हॉट एव्हर, या सगळ्या बंदीवानांना ब्रिटिशांच्या तत्कालीन कायद्याने काही अधिकार दिले होते. त्या अधिकारापैकी एक अधिकार असा होता की आता तुम्हाला पकडलेला आहे बरोबर, आज सुद्धा स्वतंत्र भारताचा कायदा एखाद्या अट्टल म्हणजे अट्टल गुन्ह्याला अनेक जण ऍडव्होकेट आहेत, प्रत्येक आरोपीला त्याची सुटका करून घेण्याचा, बेल मिळवण्याचा अधिकार, जामिनाचा, तसा बेल मिळवण्याचा अधिकार प्रत्येकाला होता. आज सुद्धा भारताच्या कायद्यात अट्टल गुन्हेगारांना सूट मिळते. नथुराम गोडसेंना फाशी गेली आणि त्यांचे भाऊ गोपाळ गोडसे त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. जन्मठेप म्हणजे आमरण. ती जन्मठेपेची शिक्षा स्वतंत्र भारताच्या सरकारने कमी केली आणि ते लवकर सुटले 20 वर्षांनंतर. तसं सावरकरांना जशा 2 जन्मठेपांची शिक्षा झाली होती, ती शिक्षा कमी करून मिळवण्याचा अधिकार त्यांना ब्रिटिशांच्या शासनाने दिला होता, कायदेशीर अधिकार. आणि मग सावरकर असं म्हणतात, जर कायद्याने आम्हाला असा अधिकार दिलेला आहे, आम्ही इथे आमच्या स्वजनांचे खून करून आलेलो नाही आहोत. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सांगतो, जेव्हा त्या आग नावेमधून सावरकर अंदमानला यायला निघाले, बोटीने इथे यायला लागायचं, त्या काळामध्ये 3-3 दिवस लागायचे प्रवासाला. त्यांनी लिहिलंय माझी जन्मठेपच्या सुरुवातीला की जेव्हा बोटीने आम्ही इथे यायला लागलो तेव्हा माझ्यासारखे राजबंदीवान जे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता इथे आलेले ते फार थोडे होते. बाकी सगळे अट्टल चोर, गुन्हेगार, डाकू, दरोडेखोर होते. त्यातला एक जण तर असा होता की ज्यानं, त्याचा जो वॉर्डन होता, अधिकारी होता जेलचा, त्या अधिकाऱ्यांनी याला जास्त कठोर शिक्षा केली म्हणून रागाच्या भरात त्या अधिकाऱ्याचं डोकं भिंतीवर आपटून त्यानं त्या अधिकाऱ्याला मारलं होतं आणि त्या गुन्ह्यासाठी आता याला काळ्या पाण्यावर पाठवलं होतं. एक 18 वर्षांचं विसरून फुटलेलं पोर असं होतं की त्या पोराच्या बाबतीत असं घडलेलं की त्यानं त्याच्या सख्ख्या बहिणीचा खून केला होता आणि सख्ख्या बहिणीचा खून केल्यामुळे त्याला इथे आणलं जातं. असे अट्टल चोर, दरोडेखोर, गुन्हेगार तिथे आणले जात होते आणि अशांसोबत सावरकरांना ठेवले गेले. लक्षात. मग त्यांचं म्हणणं असं की या चोरांना सुद्धा, या गुन्हेगारांना सुद्धा ब्रिटिशांनी, कायदा आहे शेवटी, तो कायदा प्रत्येकाला सारखा, ब्रिटिशांच्या कायद्याने सोय आहे यांना सुद्धा सुटायची. मग मी जर देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढता लढता इथे आलेलो आहे तर मी का मुक्तता घ्यायची नाही? मग छत्रपती शिवरायांचा आदर्श, कारण लहानपणापासून केलंय काय, पुण्यामध्ये होते ते, पुण्यामध्ये असताना फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही जा, पुण्याची माणसांनी नक्की जा, कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हॉस्टेलमध्ये सावरकरांची खोली आहे. तो जो सावरकर क्लब होता पुण्याचा, शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी सगळी मुलं टवाळक्या नाही करायची, तिथनं सिंहगडावरती जायची. सिंहगडावर जाऊन काय करायची तर मग त्या तानाजीचं आणि उदयभानचं कसं युद्ध झालं, त्या युद्धाची गोष्ट हा तरुण पोरगा विनायक सगळ्यांना असा रंगून रंगून सांगायचा आणि म्हणायचा, अरे ते छत्रपती महाराजांचं राज्य, लग्न होतं त्या पोराचं घरी आणि ते लग्न असून सुद्धा तानाजी गेला, लढला, धारातीर्थी पडला आणि आपण काय करतो? शिवाजी महाराज आदर्श ना. मग शिवरायांनी जर अशी युद्धनीती अवलंबली, तुम्ही आमचे खान चाचा असं म्हणलंय अफजल खानाला, तसं आम्ही ब्रिटिशांना लिहून देतो, हो आम्हाला अधिकार आहे, तो अधिकार वापरणं, याला जर आपण माफी मागणं असं म्हणत असू तर त्यापेक्षा मूर्खपणा दुसरा नाही. माफी मागितली, हे नॅरेटिव्ह सेट केलेले आहेत, त्या नॅरेटिव्ह मागे आपले लोक बळी पडतात. मूळ सावरकरांचा हे राहतोच. बरं, त्याच्या मी आता सांगत नाही, मी उद्या परवा सांगेन. ते सुटले, सावरकरांच्या सुटकेची एक वेगळीच कहाणी आहे. कुणी कुणी त्यांच्या सुटकेसाठी भारतात काय काय प्रयत्न केले याच्याबद्दल आपण पुढे बोलूच. पण मग ही पोरं कशी पेटलेली होती बघा ना तुम्ही, की शनिवार रविवार काय करायचं, पुण्याजवळ सिंहगडावरती जायचं, आपल्या म्हणजे एकटे सावरकर उभे राहिले असते आणि गोळी मारली असती तर ते 2 वर्षात संपले असते. तसं नाही. ही गोष्टच खूप अवघड आहे की आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती भावना समोरच्याच्या मनामध्ये प्रज्वलित करणे. ज्ञानेश्वरांनी म्हणले, ये हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक जागले. ते हृदया हृदय एक करणं फार अवघड आहे. तर आपल्याला वाटतंय देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढावं, पण माझ्या वयाची 4 पोरं तयार करणं, आपण म्हणालो की चला म्हणलं तर 4 माणसं आपल्या मागे येत नाहीत, आपल्या बाजूने उभी राहतात, माणसं जमा करणं किती अवघड आहे. तर ही भावना कशी पेटवायची? मग ते तानाजी आणि उदयभान कसा लढला त्याच्या रोमहर्षक गोष्टी ते त्या सिंहगडावरती घेऊन सांगायचे, कारण ती वास्तू तशी. आता आपण अंदमानात आलो, आपल्याला असं स्फुल्लिंग आहे सगळ्यांच्या मनात, तिथे जाऊन ती गोष्ट सांगायची आणि गोष्ट सांगल्यानंतर शेवटी फलश्रुती मागायची की अरे कसे होते आपले पूर्वज, कसे लढले. आता आपण पारतंत्र्यात आहोत नाही का? आता नाही आपल्याला, आता ते स्वातंत्र्य नाही. त्या शिवरायांच्या हाताशी इतके
भरभक्कम असे मावळे होते, त्यांच्या एका शब्दावरती पोराचं लग्न सोडून निघून जातील. आता आपल्याला तशी फौज निर्माण करायची, तशी फौज उभी करायची. आणि त्याच्यासाठी या सिंहगडावर का आलोय तर असेच अनेक लोक या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दारात तिरकी पडले. मग 18-20 वर्षांच्या पोराचे शब्द आहेत बघा. मी म्हणालो तुम्हाला कवितेतनं या माणसाने कसं लिहिलंय. 18-20 वर्षांच्या पोराचे शब्द काय आहेत ते त्या गडावरनं त्या सगळ्या आपल्या देशासाठी लढणाऱ्या माणसांना आवाहन करतात आणि काय म्हणतात, चितोडगडच्या बुरुजांनो त्या जोहारासह या. महाराष्ट्र नाही, महाराष्ट्राच्या बाहेर चितोडगडी त्या बायकांनी जोहार केला देशाच्या स्वातंत्र्यासाठी. त्या लढल्या, त्यांचं शील भ्रष्ट होत होतं. त्यांना बोलत आहेत, आम्ही यज्ञ म्हणलाय स्वातंत्र्याचा, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला. चितोडगडच्या बुरुजांनो त्या जोहारासह या. प्रतापसिंहा प्रतित विक्रमा या हो या समया. तानाजीच्या पराक्रमासह सिंहगडाई. निगा रखो महाराज रायगड की दौलत ले आई. जरीपटका तोलीत धनाजी संताजी या या. दिल्लीच्या तख्तांची शकले उडवित भाऊ या. भाऊसाहेब पेशव्यांनी त्या औरंगजेबाच्या तख्ताचे तुकडे तुकडे केले. भाऊसाहेब तुम्ही ज्या पराक्रमाने लढला तो पराक्रम आमच्या पोरांना हवायला लागला. दिल्लीच्या तख्तांची शकले उडवित भाऊ या. पराक्रमाच्या रणात मरुनी चिरंजीव झाले. या ते तुम्ही राष्ट्रवीर वर या हो या. सगळे तुम्ही सगळे या, पुनर्जन्म या. तुमचा बिंदू बिंदू आमच्या मनामध्ये येऊ दे, तो आमच्याकडे आल्यानंतर आम्ही देशाच्या स्वातंत्र्यासाठी येऊ. असं 18-20 वर्षांचं तरुण पोर सांगतोय. ही सावरकरांची काव्य भावना आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ती परदेशी कपड्यांची होळी पुण्याला सगळ्यांना माहिती आहे, सावरकर अध्यासन केंद्र आहे. होळी करायची नुसती तर लोकांना आवाहन केलं पाहिजे. कोण पैसे खर्च करून आणलेले विलायती कपडे जाळून टाकायला कोण तयार होणार मला सांगा? कोणी तयार होत नसतं. मग काव्यातनं कसं लोकांना प्रवृत्त करायचं? काश्मीराच्या शाली तेजुनी अल्पा काला का भुलता. लोकांना जाणीव करून द्यायची की तुम्ही परदेशी कपडे आणलेले आहेत, पण आपल्याकडे नाही आहेत का कपडे, आपल्याकडे बनत नाहीत का रे मित्रांनो? काश्मीराच्या शाली तेजुनी अल्पा काला का भुलता. मलमल तेजुनी वलवल चित्ती हल हल के पट का वरिता. काय म्हणतात बघा. आणि मग लोकांना जाणीव करून देतात, अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहात. या देशामध्ये काय नव्हतं? वेरूळ अजिंठ्यासारखं दिव्य सगळ्या जगाला अचंबित करीन अशी शिल्प इथल्या कलाकारांनी घडवली. इथली राजस्थानची शिल्पकला जाऊन बघा, काय नाहीये या भारतामध्ये, सगळं आहे. अरे आपणची पूर्वी होतो सकल कलांची खाण आहात. आता तुम्ही कसे आहात? भरतभूमीच्या कुशी दीपते कलंक आता आम्ही. 50-60 वर्ष झाली रे हा ब्रिटिश, हा गोरा आपल्यावर राज्य करतो. 50-60 वर्ष झाली. एकदम का सहन करतो आपण? लढलं पाहिजे. वाटत नाही का आपली मातृभूमी आहे? खरी जखम भू आईस माझ्या फोडी अंबरडा. काय म्हणताय? ते जे बाजीप्रभूंचा पोवाडा लिहिलाय त्यांनी, त्यात बाजीप्रभूंच्या तोंडी त्यांनी वाक्य घातलं. मग मी आता जसं म्हणालो की चापेकरांचा पोवाडा, बाजीप्रभूंचा पोवाडा, तर ते बाजीप्रभूंना गोळी लागली आहे आणि बाजीप्रभू त्या वीरांना म्हणतात की काय मला गोळी लागली त्याची नाही काळजी. खरी जखम भू आईस माझ्या फोडी हंबरडा. रिपुरक्ताला पितो घटघटा सोडा मदस. अशा पद्धतीने कवितेतनं ते सगळं पसरवत आहेत. आणि मग अंदमानात आल्यानंतर ही इतकी सगळी वाईट परिस्थिती असताना सुद्धा 9 वाजता कर्फ्यू लागणार आहे, त्याच्यामुळे मी 15 मिनिटात थांबवतो. 8 वाजले, 8:15 थांबवतो. हे सगळं काव्यात मग लिहित 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 सावरकर इथे आले आणि हे कुठेतरी स्वतःचं आयुष्य रिलेट करतायत या सगळ्याची. आणि ते रिलेट करत करत ती गोष्ट सांगतायत त्यांची. म्हणजे ने मजसी ने या गाण्यामागचा इतिहास खूप मोठा. जयस्तुते आपण सगळे म्हणू, पण जयस्तुते या गाण्यात एक गोष्ट आहे ते आपल्याला माहितीच नाही. त्या स्वतंत्रतेचं जे स्तोत्र आहे ते स्तोत्र म्हणजे एक गोष्ट आहे. ती गोष्ट काय आहे? आणि सावरकरांनी कुठल्या मानसिकतेतनं लिहिलं म्हणजे बघा, 15-16 वर्ष जाऊ द्या, 11वं वर्षाचं वय आहे या मुलाचं, 11वं वर्ष. आणि शब्द काय आहे? सवाई माधवरावांचा रंग नावाचा फटका लिहिला. फटका हा काव्य प्रकार आमच्या 11 वर्षांच्या पोरांना काव्य प्रकार म्हणजे आईने मारला की ते भोकाड पसरतात, तर तो काव्य प्रकार त्यांना माहिती, तो फटका त्यांना माहित नसतो. फटका हा काव्य प्रकारच माहित नाही. आणि 11व्या वर्षी विनायक नाशिकमध्ये बसून फटका लिहितो. तो फटका लिहिताना त्याला सवाई माधवरावांचा इतिहास माहीत असतो म्हणून तो फटका लिहितो. गंमत बघा,
आणि त्या फटक्याचे शब्द काय आहेत? धन्य कुलामधी धनी सवाई भाग्य धन्यची रायांचे, सेवक हाती यशस्वी असती पुण्य किती त्या पायांचे. श्रीमंतांचे भाग्य प्रतापे 12 वर्षे बहुश्रमले, अटकेला जरी पटका रोवनी पुन्हा सर्वजण चटनमले. या वाक्यामध्ये खूप अर्थ आहे. अटकेला जरी पटका रोवनी पुन्हा सर्वजण चटनमले. याच्यात काय अर्थ आहे? तर त्याच्या मागे दुःख आहे की पानपताचं युद्ध आम्ही हरलोय, आणि पानपताचं युद्ध हरल्यानंतर नारायणरावांचा म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्या कोवळ्या 12 वर्षाच्या पोराकडे पेशवाईची वस्त्र आली आणि त्यानं तो अटकेचा सगळा बदला घेतला आणि पुन्हा एकदा युद्ध सगळा जिंकून मराठ्यांचं राज्य देशभर केलं. हे 11 वर्षाचं पोर लिहितं. दिस इज मिरॅकल मित्रांनो, दिस इज मिरॅकल. नाही कळत आमच्या 11 वर्षांच्या पोरांना हे काही पण हे सगळं दैवी, हे सगळं दैवी जे काय घडलं सावरकरांच्या बद्दल. म्हणजे बघा, सतत या माणसाच्या सोबत मृत्यू होतो. शस्त्रास्त्र नव्हती. लंडन मधनं पुस्तकाची पानं कापून त्याच्यात 21 बंदुका लपवून भारतात पाठवल्या. बंदुका आहेत, बर्थडे गिफ्ट नाही. किती किती भयंकर काम असेल ते. बरं, त्या बंदुका इथे येत नाहीत नुसत्या. त्यानं तो 19 वर्षांचा अनंत कान्हेरे आमचा औरंगाबादचा पेटतो, तिथनं नाशिकला येतो आणि चालू नाट्यगृहामध्ये त्या जॅक्सनला सगळ्या लोकांसमोर उडवतो. काय भीती वाटली नसेल त्याला कसलीच. काय इथे असेल आपल्या देशाचं की जॅक्सनच्या नंतर त्या मदनलाल धिंगरा काय आणि अनंत कान्हेरेचे नंतरचे जे सगळे नातेवाईक होते त्यांची गोष्ट इतकी विलक्षण आहे की ते कान्हेरेचे आई वडील, पुढचं त्यांचं कुटुंब लग्न झालं होतं, त्यांचे आई वडील नंतर इतकं आपल्या समाजाने त्यांना वाईट टाकलं की अक्षरशः इतरांच्या घरी पोळ्या करून त्यांच्या कुटुंबियांनी दिवस काढले. ती इतकी माणसं लढली आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, आपल्याला काहीच वाटत नाही. मग हे सगळं सांगावं इथे अंदमानामध्ये. कसं होतं अंदमान इथलं? आज तुम्ही इथे आला, थोडंफार फिरला असाल, कॉर्निसला गेला, तिकडे गेला, दाट मोठमोठी झाडं तुम्हाला दिसतात अंदमानामध्ये. 100-125 वर्षांपूर्वी जेव्हा ही माणसं इथे आली तेव्हा माझी जन्मठेपमध्ये सुरुवात आहे. सावरकरांनी लिहिलंय कसं होतं अंदमान. आता तुम्ही उद्या रॉसला जाल, नेताजी सुभाषला, तिथं प्राणी पक्षी येत आहे. 150 वर्षांपूर्वीच्या अंदमानामध्ये असं काहीच नव्हतं. ब्रिटिशर जेव्हा इथे आले तेव्हा इथे आल्यानंतर सारे कावळे चिमणे सुद्धा इथे नव्हते. इथल्या संपूर्ण लोकांच्या ज्या काही राहणसहान होती, जी काही पद्धत होती, कारण मेन लाईन पासून आपण 1100-1200 किलोमीटर लांब येतो. त्या काळात दळणवळणाची साधनं इतकी नव्हती. त्या काळामध्ये इथे चिमण्या कावळे सुद्धा नव्हते. वाघ, हरणं, ससा आणि काहीही नव्हतं. अशा काळात इथे जर आपल्याला एक कारागृह करायचे किंवा इथे सगळे ब्रिटिशांनी जे काही ठरवलं असेल, त्यांना इथे मेन लाईनवरनं काही चिमण्या कावळ्यांची जोडपी आणायला लागली, पक्ष्यांची जोडपी आणायला लागली. मग त्यांचं ब्रीडिंग करून इथे हे सगळं वाढलेलं आहे. इथे काहीही इथलं मूळ नाही, हे सगळं बाहेरनं आलेलं आहे इथे. अशा प्रकारच्या अंदमानामध्ये 125 वर्षांपूर्वी सावरकर आहे. म्हणजे आम्ही इथे आता 6व्यांदा आलेलो आहे तेव्हा आम्हाला इथे 4G इंटरनेट मिळालं. आम्ही गेली 5 वर्ष येत होतो तर इकडे 2G इंटरनेट चालायचं. आता सुद्धा एअरटेल आणि जिओ शिवाय चालत नाही. इथे 4G फार क्वचित चालतं. तर हा भाग इतका मागास आहे, इतकी इथे प्रगती सुरू आहे. आपण बाहेर खूप वेगळ्या जगामध्ये वावरतो, पण इथे काय असेल? आता समुद्रातनं खाल्लं ती लाईन टाकली आणि पंतप्रधान वगैरे सगळे येऊन गेले, त्यानंतर इथे 4G वगैरे सुरू झालं. तर 100 वर्षांच्या काळाचा विचार करा ना तुम्ही आता फिरता इथे तर सरळ रस्ते नाहीत, खालीवर टेकड्या असं सगळं आहे. आता तर इथे रस्ते बांधलेत, पूर्वीच्या काळी तसं काहीही नाही. बरं, पुन्हा इथे 12 महिन्यात कधीही पाऊस पडतो. कसं आहे आता म्हणजे मुद्दाम सांगतो, 12 महिन्यात कधीही इथे पाऊस पडतो. बरं, पाऊस कसा पडतो? तुम्ही विमानातून उतरताना बघितलं असेल आजूबाजूला, तर ही जी बेटं आहेत सगळी आणि या बेटांच्या मध्ये मध्ये सुद्धा पाणी जाऊन बसतं. जी मोकळी जागा आहे तिथे पाणी आणि जमीन, याच्या पलीकडे इथे काहीच नाही. आणि मोठमोठी जंगल. मग त्या जंगलांचा जो पालापाचोळा आहे तो पालापाचोळा पाण्यात पडून तो सगळा कुजून सडून, आता तरी तो स्वच्छ करण्याला आपल्याकडे साधन आहेत, आपण ते स्वच्छ करू शकतो. पण त्या काळात तो कुजलेला सडलेला पालापाचोळा स्वच्छ करायला इथे कुठलंही शासन नाही, काही नाही. त्याने इथे किती रोगराई होत असेल याचा विचार. आणि त्या रोगराईमध्ये या सगळ्या क्रांतिकारकांना इथे आणून ठेवलेलं होतं. आणि इथे ते काही मौज मजा करायला आलेले नव्हते. आपल्यासारखे 8-10 दिवस आले आणि पुन्हा आपापल्या घरी चालले गेले असं नाही. 50-50 वर्षांच्या शिक्षा या माणसांना झालेल्या होत्या. आणि मग 50-50 वर्षांच्या शिक्षा झालेल्या असताना सुद्धा ही माणसं इथं आली आणि इथं त्यांनी सगळं भोगलं. का भोगलं, कसं भोगलं, ते सावरकरांनी लिहिलं आणि ते तुम्हाला सांगायचं. गंमत बघा, एक प्रसंग सांगतो आणि मग मी थांबतो.
इथे आणताना आपण सगळे विमानाने आलो. तुम्ही थोडंसं इमॅजिन करा आता सगळेजण, मी जे सांगतोय त्यातनं की बाबा आपण असतो अशा ठिकाणी तर काय केलं असं इमॅजिन करा. त्यांना जेव्हा इथे आणण्यात आलं, माझी जन्मठेपमध्ये त्यांनी असं लिहिलंय, मी खूप सोपं करून सांगतोय तुम्हाला, आपण गप्पा मारतोय, तुम्ही प्रसन्न जाईल, अवघड आहे सगळं कळायला. 50 वर्ष आता पुन्हा या मातृभूमीवर पाय ठेवू की नाही माहिती नाही, पुन्हा या माणसांचं दर्शन, आपण मुळात जिवंत येऊ की नाही हेच माहिती नाही हो. पुन्हा यायची तर अपेक्षा असतो. आजूबाजूचे कैदी कुजबुजत आहेत की अरे जिवंतपणे अंदमानामध्ये जाणं म्हणजे काय, अंदमानामध्ये जाणं म्हणजे जिवंतपणी प्रेताच्या तिरडीवर चढवले जाणे होय, असं वाक्य माझी जन्मठेप. जिवंतपणी प्रेताच्या तिरडीवर चढवलं जाणं म्हणजे काय, म्हणजे अंदमानात जाणं. अशा वेळेस पाय ठेवला बोटीमध्ये आणि मागे वळून बघितलं. बघ्यांची गर्दी खूप असते आपल्याकडे, अनेक लोक, तेव्हाचं सुद्धा भारतीय, 35 करोडचा देश होता आपला, त्यातली मुठभर माणसं, 600च माणसं अंदमानामध्ये आणली, महाराष्ट्रातली 3च होती. मुठभर माणसं म्हणजे टक्केवारी तुम्ही आकडेवारी करा, त्यातली थोडीशी माणसं लढत होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी. मागे वळून बघितलं, काही लोक आलेले होते, कसं नेतात या सगळ्या लोकांना बघायला, त्या डेकवरनं सुटताना ती जहाज. मनामध्ये विचार आला सावरकरांच्या, त्यांनी मोकळेपणाने लिहिला. ते म्हणाले की माझ्या आजूबाजूचे कैदी कुजबुजत आहेत की अंदमानावर जाणं म्हणजे जिवंतपणे प्रेताच्या तिरडीवर चढवलं जाणं होय. मी त्या सगळ्या मागच्या माझ्या देशबांधवांकडे बघतोय, माझ्या मनात एक सहज विचार आला की यांच्यापैकी एक जण जरी मला समोर येऊन असं म्हणाला की जा बंधो जा, काय काळजी करू नकोस, तू जा, तू जा, तू जो हा स्वातंत्र्याचा यज्ञ मांडलायस ना, तो यज्ञ तुझ्या अनुपस्थितीमध्ये आम्ही पूर्ण करू. असं जर या 50-50 जणांपैकी एक जरी मला म्हटलं असता तरी सुद्धा अंदमानात जातानाची जिवंतपणाची तिरडीची जी उपमा दिली, ती तिरडी न राहता ती तिरडी मला फुलांची शेज वाटली असते. हे वाक्यच सावरकरांचं. कोणीच असं म्हणालं नाही, कोणीच असं म्हणालं. मी गेलो त्या बोटीवरती, जाऊन बसलो. हे सगळे मी म्हणालो तसे अट्टल खुनी दरोडेखोर होते. फार थोडी माणसं होती जी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होती. जाऊन बसलो. बरं, आता आपण हॅवलॉक नीलला जाऊ, स्वराज्य शहीदला, तेव्हा जहाज कसं असतं तर त्या जहाजाच्या तळघरात त्यांना नेलेलं होतं. 100 वर्षांपूर्वी AC नसायचं. बरं, जहाजाला काही खिडक्या नसतात, कारण ते इतक्या वेळ समुद्रात प्रवास करणार, वादळ वारं येत असतं समुद्रात, त्यामुळे त्याला खिडक्या नाही, बंद. त्या तळघरात जेव्हा त्यांना नेलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं तिथे आधीच 100-150 कैद्यांना दाटीवाटीनं बसून ठेवलेलं. आता 3 दिवस ह्या कैद्यांमध्ये कसं बसायचं, कसं राहायचं त्यांच्यामध्ये. पण ते सोबतचे जे 2 अधिकारी ब्रिटिश होते त्यांच्यासोबतचे, त्यांना विचारलं अरे कुठे राहू, मी कुठे बसू, इथे बसायला जागा नाही. बरं, ही सगळी माणसं घाणेरडी गुन्हेगार, एकमेकांना शिव्या देणारी, एकमेकांना कदाचित मारायलाही ती मागे पुढे बघणार नाही अशी माणसं. पण त्याने जाईन जा तिकडे त्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसा. एक कोपरा रिकामा दिसला, आता तिथे कोपऱ्यामध्ये गेले. कोपऱ्यामध्ये जातो न जातो तो बाजूला एक पिंप ठेवलेला होता. बसले जाऊन तो पिंप असा गेल्यानंतर थोडासा दुर्गंध त्यांना जाणवला, पण सहज तो पिंप बाजूला करून बघितला. तो मित्रांनो, तिथे 100 कैदी होते, त्या 100 कैद्यांची विष्ठा साचवण्याचा तो पिंप. आणि इथून पुढे अंदमानात येताना म्हणजे किती दुर्दैव एखाद्या माणसाच्या पाठीशी लागू शकतं मला. एखाद्या माणसाला आयुष्यात सतत अशाच, म्हणजे पुढे तर 50 वर्षांची शिक्षा भोगायची ते जाऊ द्या, त्याच्या आधी या माणसाला 3 दिवस इथे येतानाच किती नरक यातना भोगायला लागले असतील. तो जो पिंप होता त्या पिंपाच्या बाजूला 3 वर्ष. आणि मग अशा वेळेस या माणसाच्या मनात काय विचार आले, काय करायचंय आता, 50 वर्ष आपल्याला रिकामा वेळ आहे, आता आपण अध्यात्म साधना करूया. कशी करायची अध्यात्माची साधना? रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण या माणसाला आठवलं. माझी जन्मठेपमध्ये लिहिलेलं आहे. रामकृष्ण परमहंस मला आठवले. अद्वैत वेदांताची साधना. अद्वैत वेदांत म्हणजे काय असतो? पराकोटीचं दुःख तुम्ही सहन करू शकता का नाही याच्यासाठी रामकृष्ण परमहंसांनी प्रयोग केले होते. कलकत्त्याला ते असताना त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं की अद्वैत वेदांताचे पराकोटीचे प्रयोग म्हणून तुम्ही काय करू शकता? रामकृष्ण परमहंस निघाले, उठले, उकिरड्यावरती गेले आणि त्या उकिरड्यावरती विष्ठा पडलेली होती. ती विष्ठा त्यांनी खाल्ली. सावरकरांना रामकृष्ण परमहंसांनंतर त्रैलंगे स्वामी आठवले. दक्षिणेतल्या त्रैलंगे स्वामींच्या आयुष्यातला प्रसंग असा आहे की त्यांना एका अपराधासाठी कोर्टामध्ये उभं केलेलं होतं.
आणि ते अद्वैत वेदांतवादी म्हणून सांगत होते जज्जांना की अहो मी जे केले ते एका वेगळ्या भावावस्थेमधनं केलेलं आहे. जज्ज त्यांना म्हणाला अहो स्वतःला वेदांतवादी म्हणवता, बढाया कसल्या मारता, तुम्ही ही विष्ठा खाऊ शकाल, मी सुद्धा वेदांत वाचलं. रेलंगे स्वामी तिथल्या तिथे जागच्या जागी शौचाला बसले, त्यांनी शौच केलं आणि सगळ्या कोर्टामध्ये ती विष्ठा त्यांनी खाल्ली. सावरकरांना त्रेलंगे स्वामी आठवले, सावरकरांना रामकृष्ण परमहंस आठवले. मग ते म्हणाले बा मना आता इथून पुढे भोगायचंच आहे, आपल्याला खूप रिकामा वेळ आहे, आपण अद्वैत वेदांताची साधना अंदमानमध्ये करूया. एखादा माणूस असता तर डिप्रेशनमध्ये नसता गेला, काय झालं असतं, 3 दिवस तिथे राहायचं, कसं राहणार, खाण्याकडे अन्न, खाण्याकडे सगळं. अशा परिस्थितीत एखादा माणूस म्हणतो मी इथे महाकाव्य लिहिन, अशा परिस्थितीत एखादा माणूस म्हणतो मी इथे अद्वैत वेदांताची साधना करेन. काय माणसं या भारतात जन्माला आली. आमचे अरविंद लोटस अँड डॅगर नावाचं त्यांचं सदर होतं आणि त्यांना अटक झाली. योगी अरविंदांनी कारागृहामध्ये तपश्चर्या केली आणि ते कारागृहामध्ये त्यांना अशी काय सिद्धी प्राप्त झाली की त्यांच्या त्या सगळ्या तुरुंगाधिकाऱ्यांनी लिहिले की हा माणूस कारागृहामध्ये दिव्यतेच्या म्हणजे त्या अध्यात्माच्या इतक्या वेगळ्याच पातळीला गेला की हा माणूस पद्मासनात बसत असे ध्यान लावून, आणि कधी कधी तर तो असा जमिनीपासून वर आलेला आम्हाला दिसतो. काय कारागृहाच्या काळ्या आहेत आपल्याकडे भारतामध्ये. आमचे लोकमान्य टिळक तिकडे मंडालेला गेले आणि 6 वर्ष त्या मंडालेमध्ये होते आणि त्यांनी गीता रहस्य लिहिलं. हातात पेन नाही, कागद नाही, पेन्सिलीने हा माणूस गीता रहस्य लिहितो 100 वर्षांपूर्वी. त्या कारागृहाच्या भीषण कहाण्या. एकमेव कारागृह आहे अंदमानचं की जिथे आपण जाऊन कारागृह इतकं मोठं बघू शकतो. कुठलंच कारागृह बघायला इतकी गर्दी होत नाही. अंदमानचं एकमेव कारागृह जिथे कारागृह बघायला इतकी गर्दी होते. ती गर्दी करून तुम्ही सगळे आलेले आहात. तुमचे इथे आमचे शब्दामृतचे सहकारी आहेत, मी त्यांना बोलवीन, त्यांची ओळख मी करून देतो आपल्याला. श्रावणी, अजितजी आणि धवलजी तुम्ही या. ही सगळी टीम इथे आणण्यामागे सुद्धा आमचा एक हेतू आहे. तो हेतू काय आहे मी तुम्हाला सांगतो. या सगळ्यांचा परिचय होणं गरजेचं आहे कारण इथून पुढे तुमच्या सगळ्या प्रवासातली मंडळी तुमच्यासोबत असणार आहे. आमचा हेतू हा आहे की तरुण मुलं इथे यावे. तुमच्या माध्यमातून तुमच्या घरी जाऊन 7 दिवस तुम्ही ऐकलात तर त्यातलं 10% 20% तरी घरी जाऊन सांगाल. हे जे बिल्ले आम्ही तुम्हाला इथं देणार आहोत त्या बिल्ल्यांची कृती याच्यासाठी केलेली आहे. हे तुमच्याकडे इथून पुढे असणार आहे. अंदमानातनं काय नेलं तर हा बिल्ला आम्ही आणला. त्या निमित्ताने तुम्ही 4 लोकांना सांगाल की ही जशीच्या तशी त्याच आकाराची त्याच वजनाची कृती होती. हे या पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. म्हणून श्रावणीचा परिचय मी तुम्हाला करून देतो. मूळ साताऱ्याची आणि सध्या पुण्याला असलेल्या श्रावणी गाडगीळ. ती स्वतः आर्किटेक्चरचं शिक्षण देत होती पण ते तिने बाजूला करून रद्द करून आता माउंटेनिअरिंगचा ती कोर्स करते. कारण आपला इतिहास, आपले गडकिल्ले लोकांना माहिती व्हावेत म्हणून तिची अशी इच्छा आहे. पुढे आता मुलींना सुद्धा सैन्यात जाण्याची संधी आहे, त्याच्यामुळे डिफेन्समध्ये जाण्याचं तिचं सुरू. सो या सगळ्या या निमित्ताने तरुण मंडळी इथे आणून त्यांच्या माध्यमात सुद्धा त्यांच्या मनामध्ये सुद्धा देशभक्तीची ज्योत प्रज्वलित आहे. धवलजी टेलर मुंबईत असतात. शब्दामृतच्या पुस्तकांचं इतर ते काम बघतात. ते स्वतः नाट्यप्रेमी आहेत, नाट्यवेडे आहेत आणि सगळ्या साहित्याशी वगैरे त्यांचा उत्तम संबंध असतो. आणि आमचे मुख्य शब्दामृतचे आधारस्तंभ डॉक्टर अजित चौधरी इथे आहेत. डॉक्टर अजित चौधरी असते आणि बघा डॉक्टर या शब्दाची झूड उतरवून इथून पुढे 7 दिवस ते तुमच्यासाठी इथे आले. तुमच्या बारीक सारीक गोष्टींची ते इथे काळजी घ्या. मॅडम कामा ग्रुप आणि मदनलाल धिंगरा ग्रुप या ग्रुपचे 2 हे मुख्य आधारस्तंभ आणि त्या दोघांचे आमचे शब्दामृतचे चीफ अधिकारी म्हणून ते इथे असतील. तुम्हा सगळ्यांच्या अडचणी ते इथे सोडवतील. त्यांचा मी तुम्हाला परिचय करून देतो की त्यांचं एका वेगळ्या क्षेत्रामध्ये संशोधन सुरू आहे. ते नांदेडला असतात. नांदेडला ते विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहेत आणि ते त्यांच्या प्राध्यापकीचा सगळा काळ सोडून शब्दामृतच्या टूर सोबत इथे येतात कारण त्यांना हा विचार महत्वाचा वाटतो. ते त्यांची डॉक्टरेट ज्या क्षेत्रात आहे की जगभरातल्या 5 ते 6 युनिव्हर्सिटीजनी त्यांच्या संशोधनाला मान्यता दिली आणि हे जे ज्येष्ठ नागरिक असतात त्या ज्येष्ठ नागरिकांच्या हालचाली सुकर व्हाव्या यासाठी त्यांनी नवीन उपकरणं शोधली आणि त्या उपकरणांद्वारे आता काहींना उठायचा प्रॉब्लेम असतो, काहींना चालण्याचा प्रॉब्लेम असतो, तर जागच्या जागी ही सगळी यंत्र, आता मला पंखा बंद करायचा तर उठायला लागतो, जागच्या जागी बसून ज्येष्ठ नागरिक ह्या सगळ्या गोष्टी कशा बंद करू शकतील अशा पद्धतीची प्रणाली ते विकसित करतात. त्यामुळे यापैकी प्रत्येक जण हा इथे एका भावनेने आलाय. तुमची
तुमची काळजी घेण्यासाठी तर ते आलेलेच आहेत, पण स्वतः माणूस म्हणून ते तुमच्यासारखे खूप समृद्ध आहेत. त्याच्यामुळे अशा उत्तम माणसं मी आज भले मला 5-10 मिनिटं कमी मिळतील का काय तो भाग वेगळा, पण तुमच्या सगळ्यांची ओळख व्हावी. आपण कोण इथे असणार आहोत, 2 ग्रुपचं संध्याकाळी एकत्रीकरण होणार. भले तुम्ही दिवसभर वेगळीकडे फिरत असाल, पण 2 ग्रुपचं एकत्रीकरण होणार आणि किती वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं इथे आली आहेत. हे केवळ तुमचे टूर एस्कॉर्ट्स देतात, त्याच्या पलीकडे माणूस म्हणून सुद्धा ही मंडळी किती वेगळ्या पद्धतीने काम करतात हे तुम्हाला कळावं म्हणून आजच्या ह्या आपल्या अनौपचारिक गप्पा आणि हे ओळखीचं सत्र. उद्या शरदजी इथे आहेत. उद्या रॉस आणि नॉर्थ वेला तुम्ही जाणार आहात. ज्यांना कोणाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज जी त्या सूचना देतील त्यांनी त्या सगळ्या काय म्हणतात त्याला त्या सगळ्या खातरजमा करून ते सगळं करावं. एन्जॉयमेंट करा, खूप छान आहे अंदमान, सगळं व्यवस्थित बघा, पण संध्याकाळचा 1 तास शक्यतो चुकवू नका. आज ज्या संख्येने आलेला आहात त्या संख्येने उद्या शरदजी बोलतील, तर उद्या सुद्धा इथे या. उद्या आणि परवा सलग शरदजींची 2 दिवस आहेत, नंतर 2 दिवस माझी सलग आहे आणि मग शेवटच्या दिवशी पुन्हा हे आहे. तर 3-3 दिवस जितकं काय घेता येईल तितकं घ्या, जितकं लोकांना सांगता येईल तितकं सांगा. ही सगळी मंडळी सोबत आहेतच, आपण सुद्धा अजून